चिपळूणमध्ये पत्रकारावर भ्याड हल्ला, दापोलीतील पत्रकारांचा संतप्त निषेध, तात्काळ कारवाईची मागणी. चिपळूण येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर 25 मार्च रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या भ्याड हल्ल्याचा दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत हे दिनांक 25 मार्च रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या बाबतीतील उपोषणाबाबतचे वृत्तांकन करण्यासाठी चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे गेले असता तेथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कर्तव्य बजावत असताना पत्रकारावर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ दापोलीतील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना लेखी निवेदन सादर करत हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायद्याचा धाक दाखवला नाही तर अशा घटना वाढण्याची भीती आहे, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर दापोलीतील पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, प्रसाद रानडे, आनंद करमरकर, ज्योती बिवलकर, महेश महाडिक, राधेश लिंगायत, बाळासाहेब नकाते, सलीम रखांगे, डॉक्टर प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, जगदीश वामकर, शमशाद खान, रुपेश वाईकर आदींच्या सह्या आहेत. पत्रकारांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. एकूणच चिपळूण येथील या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी पत्रकारांची मागणी आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.